तीन संयोजने निवारणे. धम्मचक्षु उत्पन्न होणे. तथागतांचे धम्म प्रवचन ऐकता ऐकता प्रवचन ऐकणायांचे धम्मचक्षु उत्पन्न झाले. असे आपण बऱ्याच वेळा साहित्यांचा अभ्यास करीत असताना प्रवचनांमध्ये वाचतो ऐकतो. पण हा धम्मचक्षु आहे तरी काय? त्याचा नेमका अर्थ काय आहे? बुद्धांकडून किंवा प्रज्ञावंत शीलवंत संघाकडून धम्म श्रवण ऐकल्यानंतर, त्याचे चिंतन मनन केल्यानंतर, त्यानुसार आचरण केल्यानंतर धम्मचक्षु उत्पन्न होऊ शकतो. त्यासाठी पुढील 3 गोष्टीचे चिंतन मनन व्हायला हवे. जर ते झाले तर उपासकांमध्येही मिलिंद प्रश्न, उपासकांचे गुण कोणते हे पहावे. धम्मचक्षु उत्पन्न होऊ शकतो. जेव्हा तथागतांनी सारनाथ येथे आषाढ पौर्णिमेला धम्मचक्र प्रवचन केले, तेव्हा सर्वात प्रथम कौंडिन्य यांना तो धम्म समजला, अर्थात त्यांच्यात प्रथम धम्मचक्षु उत्पन्न झाला. धम्मचक्षु उत्पन्न झाला म्हणजे चित्तामध्ये असलेले 3 विकार, 3 बंधने तुटून पडतात. ही 3 प्रकारची बंधने अशी आहे जी मनुष्याला दुःखाकडे, अंधश्रद्धेकडे नेतात, अंधभक्तीकडे नेतात, मिथ्या दृष्टीकडे नेतात. तसेच ती विकारे धम्माचे आचरण करू देत नाहीत. केवळ धम्मच माझे जीवन बदलवू शकते, तेच मला दुःखमुक्तीकडून सुख समाधानाचे जीवन देऊ शकते. हा गाढा विश्वास तेव्हाच निर्माण होतो जेव्हा ही 3 निवारणे, बंधने आपल्या चित्तामधून निघून जातात. भगवान बुद्धांनी उपासकांना, बहुजनांना ही 3 बंधने, निवारणे आपल्या चित्तामधून निघून जाण्यासाठी, धम्मचक्षु उत्पन्न व्हावा यासाठी वेळोवेळी उपदेश केला आहे. 3 बंधने, निवारणे पुढील प्रमाणे. 1. विचिकिच्छा म्हणजे शंका एखाद्या वस्तूवर, व्यक्तीवर, त्रिरत्नांच्या गुणांवर, शिकवणुकीवर शंका घेणे. काही लोकांच्या मनात आजही अशी शंका आहे की बुद्ध धम्म संघ हे काही माझे कल्याण करणार नाहीत. ज्यांना बुद्धांचे, धम्माचे, संघाचे तत्वज्ञान, ज्ञान, त्यांनी दिलेला उपदेश माहीत नाही, त्यांना त्रिरत्नांबद्दल कधीही श्रद्धा उत्पन्न होत नाही. त्यामुळे ते त्रिरत्नांच्या शिकवणुकीचे आचरण करीत नाहीत, कारण त्यांच्या मनात शंका आहे. तर असे शंका असणारे तथागत हयात असतानाही होते आणि बाबासाहेब हयात असतानाही होते, आणि आता ते दोघेही नाहीत. तरीही त्रिरत्नांवर शंका घेणारे, बाबासाहेबांच्या ज्ञानावर शंका घेणारे आजही आहेत. तथागतांनी सर्वांना उपदेश देताना हेच सांगितले की हे एक बंधन आहे. प्रथम ते आपल्या चित्तातून बाहेर काढले पाहिजे. विचिकिच्छा म्हणजे शंका, जी बुद्धांबद्दल शंका ठेवते, त्यांनी दिलेल्या धम्मावर, त्यांनी स्थापन केलेल्या संघावर शंका निर्माण करणे, ते प्रथम दूर केली पाहिजे. ज्यांच्या चित्तात त्रिरत्नांबद्दल विचिकिच्छा असेल ते धम्माचे आचरण करू शकत नाहीत. ज्यांना दुःखमुक्ती हवी आहे अशांनी त्रिरत्नांबद्दलची असलेली शंका दूर केली तर ते धम्माचे आचरण करण्यास सुरुवात करतील आणि एक एक बंधने तोडून ते दुःखमुक्त होतील. बाबासाहेबांनी धम्म दीक्षा देताना आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्यापैकी काही प्रतिज्ञा पुढील प्रमाणे. प्रतिज्ञा क्र. 7. मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध, विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. प्रतिज्ञा क्र. 11. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. प्रतिज्ञा क्र. 12. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन. प्रतिज्ञा क्र. 20. तोच धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. यावरील प्रतिज्ञांवर आपण कोणतीही शंका, विचिकिच्छा करीत नाही. बाबासाहेबांनी वरील प्रतिज्ञांद्वारे त्रिरत्नांवर, त्यांनी दिलेल्या शिकवणुकीवर कोणतीही शंका न धरता त्यांचे आचरण केले, आणि म्हणून बाबासाहेब आपल्या पुढील प्रतिज्ञेत म्हणतात. प्रतिज्ञा क्र. 21. माझा नवा जन्म होत आहे असे मी मानते. म्हणजे तथागतांच्या धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश ऐकून 5 परिवराजकांपैकी कौंडिन्य यांचा प्रथम धम्मचक्षु उत्पन्न होऊन ते निर्वाणाचा आस्वाद घेऊ लागले, आणि त्यांच्याप्रमाणे इतर अश्वजित, वप्प, महानाम आणि भद्दी यांनीही
त्यांच्या निवारणांचा बंधनांचा त्याग करून अर्हत पद प्राप्त करून निर्वाणाचा आस्वाद घेत समाजाची सेवा करीत राहिले. या 5 परिवराजकांनीही तथागतांवर सुरुवातीला जेव्हा ते सारनाथ येते होते किंवा जेव्हा त्यांनी तपश्चर्या सोडून अन्न भक्षण केले तेव्हा त्यांच्यावर शंका निर्माण केली होती. पण जसे तथागतांनी त्यांना आपला धम्म सांगितला तसतस त्यांच्यात जी काही निवारणे बंधने होती त्यांनी धम्माचरणांनी स्वतःत बदल घडवून आणला आणि त्या बंधनांचा त्याग करून तोडून टाकून त्यांना अर्हंत पद प्राप्त झाले. ते दुःखमुक्त झाले. त्रिरत्नांवर कोणत्याही परिस्थितीत शंका निर्माण न करता ज्या महान महामानवाने आपल्या सर्वांना जे सर्वश्रेष्ठ रत्न आहे त्रिरत्न त्यांना आपल्याला आपल्या सुखासाठी दुःखमुक्तीसाठी दिली आहे. त्यांचे आचरण करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्यांच्यावर गाढ श्रद्धा ठेवावी लागणार आहे आणि त्यासाठी विचिकिच्छा हे पहिले बंधन आपल्या सर्वांना तोडावे लागणार आहे. 2. सक्काय दिठ्ठी. आपले जे शरीर आहे त्याबद्दल असणारी आसक्ती अज्ञान. हे जे शरीर आहे ते माझे आहे, हे मी आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत हे जे काही आहे ते मी आहे. हे जी काही इंद्रिये आहेत, डोळे, नाक, कान ई माझे आहे. तथागतांनी सांगितले की हे दुःखाचे कारण आहे. बुद्धांनी जे सर्वोच्च सत्य सांगितले अनित्य उदा माझे हे सौंदर्य आहे ते सदैव टिकणार आहे. ही जी मिथ्या दृष्टी आहे त्याला तथागत सांगतात की हे नित्य नाही, अनित्य आहे. हे सौंदर्य पुढे जाऊन संपणार आहे. तुम्ही ही म्हातारे होणार आहात. म्हणून तथागत स्वतःच्या शरीराबाबत आसक्त राहू नका असे सांगतात. दैनंदिन जीवनात जिवंत राहण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी अवश्य करा पण अतिरेक करू नका अशी शिकवण ते देत असतात. सक्काय दिठ्ठी हे बंधन असे शिकविते की मी व माझे या बंधनातून मुक्त व्हायचे. कोणी मला बोलला, अरे पण मी असे इथे काहीच नाही, इथे सर्वच अनित्य आहे. जे आपल्या शरीराबद्दल आसक्ती बाळगतात त्यांना सक्काय दिठ्ठी हे बंधन कधीच सुखी बनवू देत नाही. म्हणून हे दुसरे बंधन सर्वांना तोडायचे आहे. जेव्हा मी व माझे असे काहीच नाही हे सत्य जेव्हा आपल्या समजेल तेव्हा बुद्धांच्या अनित्यतेचा सिद्धांत तत्वज्ञानाची माहिती आपल्याला समजून येईल आणि तसे आचरण होईल. तेव्हा आपण दुःखमुक्तीच्या मार्गातील अजून एक पाऊल पुढे टाकू. 3. सीलबद्ध परामास. शिलाचे बंधन. शील पालन करण्याचा अहंकार उत्पन्न करणे. गंगेत मी जर एक डुबकी मारली तर माझे सर्व पापकर्म धुवून निघेल ही जी अंध श्रद्धा बाळगून वावरणे किंवा त्याप्रमाणे वागणे, त्या प्रकारचा अहंभाव निर्माण होणे. काहींना श्रीमंतीचा अहंभाव असतो तर काहींना शील पालनाचा अहंभाव असतो. पण बुद्धांनी हे सुद्धा एक बंधन आहे असे सांगितले आहे. उदा. 1. काही जण विपश्यना शिबिरात जात असतात. सन्मानीय अपवाद वगळता तेथे ते किती प्रामाणिकपणे अभ्यास करीत असतात हा एक प्रश्नच आहे. पण ते सांगताना मी अमुक एवढे शिबिरे केली आहेत, तुम्ही एक पण शिबिर केले नाही असा कुत्सितपणे प्रश्न विचारतात. शिबिर करण्याचा एक अहंभाव त्यांच्यात निर्माण होतो. त्यामुळे सामान्य उपासक त्यांच्या बाजूला जात नाही किंवा ते जे सांगत असतात त्यांना गांभीर्याने ही देखील घेत नाहीत. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.